केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान राज्य सरकारच्या अहवालाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। अतिवृष्टीबाबत केंद्र सरकारला 27 तारखेला मदती संदर्भात प्रस्ताव पाठवल्याचं त्यांनी सांगितलंय। सुरुवातीला प्रस्ताव आलेला नाही अशी माहिती मंत्री चौहान यांनी दिली होती आणि या वक्तव्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। राज्य सरकारचा अहवाल केंद्राला गेलेला आहे आणि त्यानंतर केंद्राची टीम 2 वेळा आपल्याकडे येऊन गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आपला अहवाल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। तसंच कृषी संदर्भात अहवाल गेलेला असून इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातील टीम पुढच्या आठवड्यामध्ये येणं अपेक्षित आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। राज्य सरकारने केंद्राकडे आधीच मदतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे अशी माहिती मदत आणि पुनर्वसन सचिवांनी दिलेली आहे। केंद्राकडे 2 प्रस्ताव जातात, एक शेतकऱ्यांच्या मदतीचा असतो आणि दुसरा पायाभूत सुविधा नुकसानीचा। पहिला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव केव्हाच गेलाय तर दुसरा पायाभूत सुविधांचा नुकसानीचा सुद्धा तयार असून उद्या त्यावरील दिल्लीतील बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारवरती टीका केली आहे। तुम्ही दिलेली मदत कशाच्या आधारावरती पाठवली असा सवाल धानोरकरांनी विचारलाय। जबाबदार मंत्रीच खोटारडी विधानं करत असून शेतकरी जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असंही धानोरकर म्हणाल्या। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केली आहे। शेतकऱ्यांना सोबत घेऊन दिल्लीतील आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिला। सांगलीच्या आष्ट्यात मवियाने आंदोलन केलेलं आहे। स्ट्रॉंगरूम बाहेर सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप करत मवियाच्या कार्यकर्त्यांना स्ट्रॉंगरूम बाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि यावेळेला स्ट्रॉंगरूम बाहेर राडा झाला। सिल्लोड शहर पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आमनेसामने आले। यावेळेला गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे। राड्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा सहभाग नसतानाही गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप स्नेहल जगतापांनी केला। याबाबत मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचं स्नेहल जगतापांनी सांगितलं। काल महाडमध्ये राष्ट्रवादी आणि विकास गोगावलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता। त्यामध्ये तणावाची परिस्थिती कायम असून महाडमधील स्नेहल जगताप यांच्या कॅप्टन निवासाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरामध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानानंतर भाजप उमेदवार सूरज पांडे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश निमजे यांच्यावरती हल्ला केला होता। या हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत निषेध व्यक्त केला आहे। तर चंद्रपूर शहर बंदची हाक देत सर्वपक्षीय रॅली काढण्यात आली। स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्याआधी सील तोडण्यात आल्यामुळे सालेकसा नगरपंचायतीमध्ये गोंधळ झालेला होता आणि उमेदवार आणि नागरिकांना माहिती मिळताच अहिल्यानगरच्या तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली। पंढरपूरमधील उर्दू शाळेत झालेल्या राड्याप्रकरणी 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मतदान केंद्रात घुसखोरी करून ईव्हीएमचे फोटो काढल्याचा ठपका ठेवत मतदान केंद्राध्यक्षांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला आहे। करमाळातील मौलाली नगरीमध्ये मतदानादरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी उस्मान तांबोळी, अर्शद तांबोळी, अमीर तांबोळी आणि जमीर तांबोळी यांच्यासह 2 अनोळखी व्यक्तींवरती अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली। राऊतांची भेट घेत त्यांची प्रकृतीची विचारपूस केली। 20 वर्षांनंतर राज ठाकरे राऊतांच्या घरी गेले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट झाली। या भेटीमध्ये दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। फडणवीसांनी यावेळेला संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली। राजेश नार्वेकरांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने राऊत आणि फडणवीसांची भेट झाली। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 1 आठवड्याचाच असणार आहे। 8 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन होणार असून रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू असेल। निवडणुकांचे निकाल आणि काही निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट केली आहे। राजकीय नेत्यांना काय वाटतं त्यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचं आहे अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मोठ्या राजकीय नेत्यांनी आयोगाच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त केल्यानंतर निवडणूक आयोगाने ही भूमिका स्पष्ट केली।
खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पारदर्शक हव्यात. निवडणूक गोंधळावरती राज्य सरकारने त्वरित हस्तक्षेप करून कारवाई करावी. तक्रारींची चौकशी करून भविष्यातील निवडणुका अधिक पारदर्शक करण्याची हमी द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. एनआय प्रमुख सदानंद दातेंची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे. सदानंद दातेंना एनआयमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्याकडून केंद्राला प्रस्ताव गेलाय. तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वर्षा अखेरीस सेवानिवृत्त होत आहे. एक महत्त्वाची आत्ताच्या क्षणाची घडामोड आपण बघतो. एनआय प्रमुख सदानंद दातेंची आता पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली जाते. सदानंद दातेंना एनआयमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्याकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. दरम्यान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या वर्षाखेरीस सेवानिवृत्त होत आहे. आता बातमी बघूया 36 जिल्ह्यांची. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपंचायत समिती आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नगरपालिका ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कार्यकर्त्यांना लढू द्या, ही आमची तीनही नेत्यांची भूमिका होती, असं फडणवीस म्हणाले. तीनही पक्ष 75% परिषद पालिका जिंकणार. पराभव झाल्यावरती विरोधक षड्यंत्र आहे असं म्हणतील, असा टोला सुद्धा फडणवीसांनी लगावला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800 जण इच्छुक आहेत. मागील 15 दिवसात भाजपाकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. एका वॉर्डमध्ये प्रत्येकी 7 ते 8 जण इच्छुक असल्याचं समोर आलं आहे. महाडमधील राड्या प्रकरणी भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी शिवसेनेवरती आरोप केलेत. यावरून विकास गोगावलेंनी दरेकरांना सवाल केलाय. रोह्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराला मारहाण केली. यावरती दरेकर काय बोलणार, असा सवाल विकास गोगावलेंनी उपस्थित केला. कोणाला कोणी मारत असेल तर त्याला वाचवणं गुन्हा नसल्याचं वक्तव्य आमदार गायकवाडांनी केलंय. माझ्या मुलानेही त्या मुलाला वाचवल्याचं म्हणत त्यांनी पुत्राची पाठराखण केली. त्या पोलिसाला मारण्याचा काय अधिकार असल्याचं वक्तव्य आमदार गायकवाडांनी केलंय. दरम्यान त्यांनी शिवराळ भाषेचाही वापर करत वादग्रस्त विधान केलंय. कुंभमेळा आणि पर्यावरण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. झाडं तोडावी असं आमचं मत नाही. जास्तीत जास्त झाडं वाचवण्याचा विचार सुरू आहे, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. काही लोक राजकीय कारणामुळे पर्यावरणवादी बनलेत, असंही फडणवीस म्हणाले. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात आता अजित पवारांनी एंट्री घेतलेली आहे. समोपचाराने वृक्षतोड प्रकरणात मार्ग काढला पाहिजे, अशी पोस्ट करत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. डोंबिवलीत भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय. आमदार राजेश मोरे यांचे निकटवर्तीय उपतालुका प्रमुख विकास देसले आणि कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय. भीमा कोरेगाव आयोगासमोर हजर न राहिल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढा, असा अर्ज प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलाने भीमा कोरेगाव आयोगाकडे केलेला आहे. कोरेगाव भीमा आयोगाने या अर्जावरती अद्याप निर्णय दिलेला नाही. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. पार्थ पवारांवरती जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप करण्यात आलेले आहेत. त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झालेत, तर माओवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद झालेले आहेत. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरती झालेल्या गंगलूरच्या जंगलामध्ये ही चकमक झाली, त्यात माओवादी ठार झाले. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान बोगद्याच्या भुयारीकरणाचं काम सुरू केलं जात आहे. या कामाचा शुभारंभ करत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते TBMचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. टनेलमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. 5 सदस्य चौकशी समिती अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार आहे. सखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे आणि 60 दिवसात राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरेंना आलेल्या नोटिसी संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे चौकशी आयोगासमोर बाजू मांडणार आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या वकिलांनी उद्धव ठाकरे चौकशीला हजर राहत नसल्यामुळे अटक वॉरंट काढण्याची मागणी करत आहेत.
महात्मा फुले व यांच्यावरील डॉक्युमेंटरीची महत्त्वाची फाईल मंत्रालयातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू होतं. युवा शेतकरी संघर्ष समितीकडून सुरू असलेल्या आंदोलन हे अखेर मागे घेण्यात आलंय. 2775 रुपये इतका दर देण्याचं कारखानदारांनी मान्य केलंय. त्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं आहे. सावंतवाडीत झालेल्या राड्याप्रकरणी भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही बाजूच्या 20 ते 25 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. जमावबंदी असताना गोंधळ घातल्याप्रकरणी भाजप सेनेच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले. अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोक आलेले होते अशी धक्कादायक माहिती त्यांच्या सीबीआय सहाय्यकाने दिली आहे. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचं ते म्हणाले. 15 ते 20 जणांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचंही त्यांनी सांगितलं. मोरेगावच्या विवेक विद्यालयात अचानक लागू केलेल्या नव्या ड्रेस कोडमुळे वाद निर्माण झालाय. बुरखा वर्गात घालण्यास बंदी घालण्यात आलेली, त्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मीरा भाईंदरचं स्वप्नवत शहर निर्माण करण्याचा हाच ध्यास असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. एसटी बसस्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. नांदेडमध्ये अंजली आंबेडकरांनी आचलची भेट घेतली. घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर आचलचं संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी वंचितने घेतल्याचे त्यांनी सांगितलंय. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश गायवळ याचा सहकारी असलेल्या गुन्हेगार अजय सरोदे याला पुणे पोलिसांनी अटक केली. अजय सरोदेच्या घरी तब्बल 400 काडतुसं सापडली आहेत. भाजप आमदार अतुल भोसलेंनी बस अपघातात जखमी झालेल्या नाशिकमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांची आज कराडच्या कृष्णा रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. काल कराडमध्ये 20 फूट दरीमध्ये कोसळून या बसचा अपघात झालेला होता. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील बिबट्याची दहशत कायम आहे. अवसरी खुर्द गावामध्ये एकामागून एक 3 बिबटे रस्ता ओलांडताना दिसून आलेत. येथील एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झालाय. चिपळूणमधील तनाळी गावातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याची थरारक सुटका करण्यात आली आहे. शिकारीच्या शोधात हा बिबट्या विहिरीत पडलेला होता. उपचारानंतर त्याला पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय. शिरूर तालुक्यातील फाकटे गावातल्या शेतशिवारातील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना समोर आली. शिकारीच्या शोधामध्ये भटकंती करत बिबट्या विहिरीमध्ये पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. वनविभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने या बिबट्याला बाहेर काढलाय.